वंदे मातरम. सभापते ती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तगामी तो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधान अनुच्छेद 213 क अन्वये 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 7 महाराष्ट्र वस्तू सेवा कर सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहाच्या समोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 8 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय गृहनिर्माण मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2023 चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9 महाराष्ट्र रेशीम मालकी सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. अध्यादेश मागे घेण्याबाबतचे माननीय राज्यपालांचे आदेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय सहकार मंत्री. महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) ख अन्वये राज्यपालांना असलेल्या अधिकारान्वये त्यांनी सन 2023 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी सुधारणा अध्यादेश 23 मागे घेतल्याबाबत निर्गमित केलेले दिनांक 21 ऑगस्ट 23 रोजीचे आदेश सभागृहासमोर ठेवतो. माननीय राज्यपाल महोदयांचे अध्यादेश मागे घेण्याबाबतचे आदेश सभागृहासमोर ठेवण्यात आले.
सन 2023-24 पण हो लेंग तर होऊ दे, संपू दे सगळं. हो पण सदन नाही, असं नाही चालणार. बसा 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 बसा. सन 2023-24च्या पुरवणी मागण्यांवर सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन लेंग होऊ दे, लेंग होऊ दे, लेंग होऊ दे. मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना सभागृहाचे असे निदर्शनास लेंग होऊ आणू दे. इच्छितो की वडेट्टीवार साहेब. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2023-24च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2023-2024च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपाल खणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 11 ते व 12 डिसेंबर 2023 रोजी होईल. दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी तसेच दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याबाबत संदर्भाची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान LIT विद्यापीठ नागपूर विधेयक 2023. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 37 मुंबई शहर दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक 2023. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र पशु आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र पुणे शहर महानगरपालिका कराधान विधेयक 2023. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 32 महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन वडेट्टीवार साहेब. 2023. लेंग होऊ दे, मी देतो संधी. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 संधी देतो आपल्याला. झोपडपट्टी सुधारणा विधेयक 2023. मी आपल्याला सन 2023 चे संधी देतो. विधानसभा विधेयक क्रमांक 38 लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान LIT विद्यापीठ नागपूर विधेयक 2023. संधी देतो आपल्याला. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी अशासकीय कामकाज ठराव घेण्यात येणार आहेत. अशासकीय ठरावांचा प्राथम्यक्रम बॅलेटद्वारे निश्चित करण्यात आला असून त्याबाबतची माहिती सर्व सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे देण्यात आली आहे. बॅलेटद्वारा काढण्यात आलेल्या 5 अशासकीय ठरावांमधून 3 अशासकीय ठराव चर्चेकरिता घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशासकीय ठरावांना घ्यायच्या वेळ अशासकीय विधेयके व ठराव समिती निश्चित करायची असते. तथापि सध्या अशासकीय विधेयके व ठराव समिती नव्याने गठीत करण्यात येत असल्याने
मी शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी अशासकीय कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या 150 मिनिटांच्या वेळापैकी 15 मिनिटांचा वेळ पुरस्थापनार्थ असलेल्या विधेयकांना व उर्वरित 135 मिनिटांचा वेळ चर्चेकरिता घेण्यात येणाऱ्या खालील नमूद ठरावांना देत आहे. श्रीमती मनीषा चौधरी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 249 45 मिनिटांपेक्षा जास्त नाही. डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 162 45 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 29 45 मिनिटांपेक्षा जास्त नाही. वरीलपैकी कोणताही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात येईल. बोला. अध्यक्ष आणि सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. नाही आता लिंक पूर्णच होईल ना. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8च्या पोट नियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नाम नियुक्ती करतो. श्री संजय शिरसाट विधानसभा सदस्य, श्री समीर कुडावार विधानसभा सदस्य, श्री चेतन तुपे विधानसभा सदस्य, ॲडव्होकेट श्रीमती यशोमती ठाकूर विधानसभा सदस्य. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023. महोदय, मी सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी अशी विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023. महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023. महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र वेश्म बोला बोला. विधेयक महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2023.
महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी अशी विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 चिट फंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023. महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 चिट फंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी अशी विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 चिट फंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 चिट फंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीनं सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 चिट फंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49 चिट फंड महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. बोला. अध्यक्ष महोदय, मागच्या आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला सर्व माहित आहे की अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, जवळपास 22 जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर मिचोन चक्रीवादळाने संपूर्णतः राज्यातील कापसाचं पीक, द्राक्षाचं पीक, संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि याबरोबर कांद्याचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं अध्यक्ष महोदय. या सगळ्याद्वारे आम्ही मागणी केली आहे की खरं तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती होती, त्या संदर्भात जे 40 तालुके घोषित केले त्यांना SDRF NDRFची परवानगी पैसे मिळतील. त्यानंतरच्या 1000 जे मंडळ घोषित केले अध्यक्ष महोदय, त्यामध्ये उपसमितीची बैठक नाही झाली, त्यानंतर केंद्राकडे यांचा प्रस्ताव नाही आणि काय नवीन शब्द प्रयोग केला गेला, टंचाई सदृश्य परिस्थिती, आणि त्यामध्ये 8 उपाययोजनांचा प्रस्ताव केला अध्यक्ष महोदय. सरकारने फक्त 8 मदत, त्यामध्ये काय, 1 महसुलात सूट, विजेमध्ये 33% सूट, रोजगार हमीच्या कामाच्या निकषात बदल आणि पीक कर्जाचं पुनर्गठन असे नेहमीच. पण या सगळ्या 1000 तालुक्यामध्ये कुठल्याही मदतीसाठी सरकारने हात वर केलेत. अध्यक्ष महोदय, यांना काही मिळणार नाही. त्यानंतर या आपल्या अवकाळी पावसाने आणि मिचोन नावाच्या चक्रीवादळामुळे गेल्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 जिल्हे अध्यक्ष महोदय पूर्णतः उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. खरं तर या परिस्थितीमध्ये सरसकट या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. पंचनाम्याचे आदेश दिले गेले, ते पंचनाम्याचे आदेश दिलेत, पूर्णतः पंचनामे होत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्याला या सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे, ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारला आल्या 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, आपण अनेक जण त्या बाजूला बसले आहेत, त्यांनाही माहिती आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या सगळ्या परिस्थितीमध्ये होरपळून निघाला आहे अध्यक्ष महोदय. एक तर सरसकट कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी, तर हा शेतकरी उभा होऊ शकेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशभरामध्ये सर्वात जास्त झालेत. या वर्षामध्ये एक शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा हब झाल्यासारखी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली अध्यक्ष महोदय. ही सगळी परिस्थिती पाहता आणि चक्रीवादळ आहे दक्षिणेकडून आलेला, त्यांनी धुमाकूळ घातला, अवकाळीने सत्यानाश केला, पूर्ण पीक काही हातात मिळत नाही. आम्ही फिरून आलो अध्यक्ष महोदय. आम्ही गेल्यानंतर सरकारचे काही मंत्री गेले होते तिकडे फिरायला, तोपर्यंत सरकारचे कोणी तिकडे फिरायला गेले नव्हते मंत्री अध्यक्ष महोदय, बघायला गेले नव्हते. तुम्ही बघायला गेला नाहीत. मुख्यमंत्री म्हणून माननीय अपेक्षा होती, राज्याचे प्रमुख म्हणून
ते पण जातील, पण ते प्रचारात व्यस्त होते अध्यक्ष महोदय. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी यांना वेळ नव्हता अध्यक्ष महोदय. म्हणून आमची आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय, हे कामकाज आपण थांबवा आणि यावर चर्चा होऊ द्या. शेतकऱ्यांना ठीक आहे. सन्मान्य सदस्य विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण अध्यक्ष अशा महोदय, विषयावरती अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही आहे. 40 तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळी घोषित झाले. जे निकषा बसत नाही पण नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारने सांगितलं आम्ही आमच्या पैशातनं त्यांना मदत करू आणि त्या ठिकाणी 1200 मंडळ यांना आपण दुष्काळ सदृश घोषित केलं. ज्यांना दुष्काळी घोषित केलं त्यांना जे मिळणार आहे तेच दुष्काळ सदृशला मिळणार आहे. कुठेही आम्ही अध्यक्ष महोदय भेदभाव करणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी देखील अध्यक्ष महोदय 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीपोटी दिले. याही वर्षी अध्यक्ष महोदय पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्ष महोदय 20 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम गेले आहेत आणि बाकी शेतकऱ्यांना पुन्हा पैसे जात आहेत. आणि सगळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, मग ते दुष्काळाचं असो, ते अतिवृष्टीचं असो, ते गारपिटीचं असो, ते अध्यक्ष महोदय पुन्हा अवकाळी पावसाचं असो, सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी कालही स्पष्ट केलेलं आहे. आम्ही देणारच आहोत आणि अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे आणि पूर्णपणे अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही, 2 हेक्टरच्या ऐवजी आता निकष 3 हेक्टराचा केलेला आहे अध्यक्ष महोदय. एनडीआरएफ अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस तर एनडीआरएफच्या दुप्पट आपण दिले अध्यक्ष महोदय. म्हणजे जे काही नियमात आहे त्यापेक्षा जास्त निधी हा आपण देण्याचा प्रयत्न केलाय. आजही अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पूर्ण मदत हे सरकार करेल, हे माननीय विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो. सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही. तरी विषयाचं गांभीर्य घेता मी सदस्यांना विरोधी पक्ष नेत्यांना आपलं म्हणणं थोडक्यात मांडण्याची संधी दिली. या संदर्भात आपल्याकडे उद्या नाही 1 मिनिट, या संदर्भात आपला उद्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव येऊ शकतो, तो आपण मांडा, त्यावेळेला आपण चर्चा घेऊ. चला पुढे. शोक प्रस्ताव. हो, शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री गोवर्धन, जरा शोक प्रस्ताव घेऊया. नाही, शोक प्रस्ताव घेऊया. श्री गोवर्धन मंगीलालजी शर्मा, विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, श्री बबनराव दादाबा ढाकणे, माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री व माजी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा, सर्वश्री गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम नथू ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी गोवर्धन मंगीलालजी शर्मा यांचा जन्म 1 जानेवारी 1949 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाला. त्यांचे शिक्षण B.Com पर्यंत झाले होते. कैलासवासी शर्मा यांनी अनंत महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था तसेच स्वर्गीय मांगीलालजी शर्मा सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी न्यू क्लॉथ मार्केट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष तसेच अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते. कैलासवासी शर्मा यांनी 1985 ते 1995 या कालावधीत अकोला नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते. ते सन 1995
1999, 2004, 2009, 2014, 2019 मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी जून 1996 ते मे 1998 या कालावधीत पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी बबनराव दादाबा ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 रोजी अहमदनगर जिल्हा पाथर्डी येथे झाला. त्यांचे शिक्षण 9वी पर्यंत झाले होते. कैलासवासी ढाकणे यांची गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यात त्यांना कारावासही झाला होता. त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य, पाथर्डी तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्य केले होते. त्यांनी पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी ढाकणे यांनी MM निरहाळी विद्यालयाचे संस्थापक, अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव म्हणून काम केले होते. सुशिक्षित बेकार, ऊस तोडणी कामगार व शेतमजूर यांचे संघटन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी ढाकणे हे सन 1978, 1980, 1985 मध्ये पाथर्डी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 1994 ते 2000 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. सन 1989 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी ऑगस्ट 1978 ते डिसेंबर 1979 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री, डिसेंबर 1979 ते फेब्रुवारी 1980 या कालावधीत ग्रामविकास मंत्री, तर सप्टेंबर 1994 ते मार्च 1995 या कालावधीत पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्यांचे मंत्री म्हणून कार्य केले होते. सन 1990 मध्ये ते केंद्रीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांनी सन 1981 ते 1982 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. तसेच त्यांनी जुलै 1988 ते नोव्हेंबर 1989 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पदही भूषवले होते. अशा या ज्येष्ठ संसदपटूचे शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गुलाबराव वामनराव पाटील यांचा जन्म 12 जून 1936 रोजी जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी गुलाबराव पाटील यांनी दहिवद ग्रामपंचायतीचे सरपंच, जळगाव जिल्हा लोकल बोर्ड समितीचे सदस्य, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी राहुरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही काम केले होते. शेतकरी व शेतमजूर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, खुशालदादा सूत गिरणी व तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले होते. कैलासवासी पाटील सन 1978, 1980 व 1990 मध्ये अंमळनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी श्रीपतराव दिनकरराव शिंदे यांचा जन्म 30 जून 1937 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी श्रीपतराव शिंदे यांनी छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च
साधना शिक्षण संस्था तसेच भैरव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना, कोकण कोऑपरेटिव्ह कॅश्यू मार्केटिंग सोसायटी, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी तसेच दिनकर शिंदे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. S.M. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे ते विश्वस्त होते. अंधश्रद्धा निर्मूलन, देवदासी प्रथा निर्मूलनासाठी त्यांनी विशेष योगदान केले होते. अंगणवाडी कर्मचारी तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचे त्यांनी नेतृत्व केले होते. कैलासवासी श्रीपतराव शिंदे सन 1985 व 1990 मध्ये गडिंग्लज मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. शेख रशीद शेख शफी यांचा जन्म 1 जून 1956 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. शेख रशीद शेख शफी यांनी शेख अब्दुल कादिर शिक्षण संस्थेचे स्थापना करून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. त्यांनी आयेशा हकीम मेडिकल ट्रस्टचे संस्थापक तसेच एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. शेख रशीद शेख शफी सन 1985 ते 1999 या कालावधीत मालेगाव नगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी मालेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्य केले होते. ते सन 1999 व सन 2004 मध्ये मालेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी राजाराम नथू ओझरे यांचा जन्म 1 जून 1953 रोजी पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील वडवली येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी ओझरे यांनी तलासरी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी आदिवासी उत्कर्ष सामाजिक संस्थेचे स्थापना करून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय सुरू केले होते. आदिवासी समाजाचे शैक्षणिक सामाजिक तसेच आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी ओझरे सन 2004 व 2009 मध्ये जवाहर तसेच डहाणू मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी वसंतराव जनार्दन कार्लेकर यांचा जन्म 28 मार्च 1937 रोजी वर्धा जिल्ह्यातील कार्ला येथे झाला. त्यांचे शिक्षण M.Com LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी कार्लेकर यांनी वर्धा स्वर साधना संगीत समाजाचे कार्यवाह वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. वर्धा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी कार्लेकर सन 1972 मध्ये वर्धा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गोविंद रामजी शेंडे माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी गोविंद रामजी शेंडे यांचा जन्म 23 मार्च 1939 रोजी भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील अकोला येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी शेंडे यांनी मोहाडी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. मोहाडी तालुक्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मोहाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी
त्यांनी विशेष योगदान केले होते. कैलासवासी शेंडे सन 1972 मध्ये भंडारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दिगंबर नारायण विशे, माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी दिगंबर नारायण विशे यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1952 रोजी ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील बारागाव तळवली येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc ॲग्रो B.Ed पर्यंत झाले होते. कैलासवासी विशे यांनी विश्वमित्र विद्या विकास मंडळाचे कार्यवाह म्हणून कार्य केले होते. त्यांनी वैशाखरे दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच विक्रम सहकारी कुक्कुटपालन संस्थेचे संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते. मुरबाड तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी विशे सन 1995 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.